कसा आहे मग आमच्या गावातला बारव? तर आलो बांधनो, जय श्रीराम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तुम्ही म्हणता सकाळ सकाळी टू व्हीलर काढून कुठं चालाय? आपल्याला जायचं बघा गावाकडे, कारण की श्रावण महिन्यातला पहिला श्रावण सोमवार आहे. त्याच्यानं मी गोकुळनाथ महाराज दर्शन तरी करून टू व्हीलर गाडी नीट आलो बघ. पंपावर आले, पेट्रोल टाकलं आपल्या गाडीमध्ये, नंतर शेल्फ मारला, नीट आलो बघा कुठं सुरेश बाईच्या दुकानावर आल्या, नारळ गिरळ घेतले बघा, डायरेक्ट आलो कुठं गोकुळनाथ महाराजाच्या मंदिरामध्ये आले का नाही, दर्शन ते घेतले बघा छान नंबर 1 मध्ये. आणि इथं का नाही चालू होते अभिषेक ते करणं. मग काय दर्शन ते केले आणि इथून निघालो. आपल्याला जायचं बघा बजरंगबलीच्या दर्शनासाठी. मग आलो बघा बजरंगबलीच्या मंदिरामध्ये आल्यावर नारळ गिरळ फोडं नंबर 1 मध्ये. देवाला म्हणलं चूक भूल झाली असेल तर माफ कर देवा, मी फॉलोअर्सला सुखी ठेव. आणि बाजूलाच आमच्या पिंगळेश्वर महाराजाचं मंदिर आहे. मग इथं आल्यावर बघा इथं पण आरती चालू होती सकाळ सकाळी. मग काय दर्शन ते घेतले आणि बारो बघा कसला भारी आहे का नाही, आमच्या गावातला नंबर 1 बारो आहे. मग काय दर्शन झालं. इथून आपल्या गाडीला शेल्फ मारला, मोटरसायकलला नीट आलो परभणीला टू व्हीलर लावली आपली, 4 व्हीलरचं ऑइल पाणी ते चेक केलं आणि 4 व्हीलर गाडी नीट आलो पॉईंट लावून बसलो होतो बघा निवांतला. घ्या तितक्यात आपला मालक आला, चलावा आणि पद्मावतीला दर्शनाला जाऊन येऊ. पद्मावती म्हणजे महादेवाचं मंदिर आहे पात्र्यापाशी बघा. मग काय गाडी काढून नीट आलो कुठं पद्मावतीला. मग नंबर 1 मध्ये दर्शन ते केले बघा इथं. आणि बाजूला जागा नाही पंक्ती होत्या. मग नंबर 1 मध्ये जेवण ते केलं आणि मग काय आपल्या गाडीला मारला शेल्फ, आपण बाल्कनी धरली होती पाठीमागं. आणि नंतर निघालो परभणीकडं. तर आजचा दिवस आपला असा काय गेला भावनो. ब्लॉग कसा वाटला सांगा, लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर भेटू पुढच्या पार्टमध्ये.